मला असं वाटतं भूमिका घ्यावी लागते. समजा युक्रेन रशिया युद्धात भारताला भूमिका घ्यावी लागते, इस्रायल हमासच्या युद्धात भारताला भूमिका घ्यावी लागते. तशी बलुचिस्तानच्या याच्यामध्ये भारताने जर नैतिकदृष्ट्या जर मानव अधिकाराचा कुठे उल्लंघन होत असेल तर बलुचिस्तानला पाठिंबा दिला म्हणजे काय पाकिस्तानाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप केला असं मी समजत नाही. काश्मीरबद्दल आपण का बोलतो? काश्मीरमध्ये पाकिस्तान काय इंटरफेअर करत आहे? पाकिस्तानचे अतिरेकी काय येतात आणि भारत शांत काय? भारत शांत काय? भारत 56 इंच का सिनेमाला पंतप्रधान आहे ना या देशात. भारतीय जनता पार्टीचं मेजॉरिटी आहे ना. भारतीय जनता पार्टी मोठ्या देशभक्तीच्या गप्पा मारतं ना. तर मग आपल्या देशात अतिरेकी काय घुसले याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. दादा तुमच्या सवाला साधेचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवं की आता पाकिस्तानच्या बाबतीत भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे? पाकिस्तानवर हल्ला करावा, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये घुसणाऱ्या अतिरेक्याचा नायनाट केला पाहिजे. एकही पाकिस्तानी या हिंदुस्थानात आला नाही पाहिजे, एकही बांगलादेशी आला नाही पाहिजे, क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, फुटबॉल खेळलं पाहिजे, पाकिस्तानचा माल सुद्धा या भारतात आला नाही पाहिजे. पहिल्याच दिवशी 12,500 स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, परंतु कालपर्यंत 25,000च्या आसपास आणि आज किती होतात माहीत नाही. परंतु याचाच अर्थ जनतेचा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. लबाडांनो पाणी द्या या बॅनर खाली आम्ही आंदोलन करतो. या शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. 12-12 दिवसाला 13-13 दिवसाला जेव्हा शहराला पाणी मिळतं आणि जनतेच्या भावना तीव्र आहेत, जनतेचा आवाज शिवसेना या आंदोलनाच्या माध्यमातून उचललेला आहे. दादा महानगरपालिका प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल तुमच्या आंदोलन काय रिस्पॉन्स दिलाय? त्यांनी काय तुम्हाला दिलाय? आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय. आता आजच आमच्या बैठका आहेत, काही व्हिजिट झालेले आहे. निश्चित पाण्याच्या ह्याच्यात येणाऱ्या काळात थोडा फरक पडणार आणि एक आठवड्याभरात चांगला फरक पडणार. आंदोलनाला सगळ्या आयुक्तापासून तर खालच्या लाईनमन पर्यंत सगळ्यांना आंदोलन माहिती झालेलं आहे आणि या आंदोलनाचे परिणाम हळूहळू का होत नाही या शहराला दिसत आहे. मराठवाड्यात टँकरची संख्या वाढली आहे, संभाजीनगरमध्ये पण वाढली आहे. सरकारची उदासीनता पाहायला मिळते का? काही ठिकाणी पाणी आणायला गेलेल्या मुलींचा जीव जातोय. सरकारची उदासीनता म्हणण्यापेक्षा याचं नियोजन फार आधी व्हायला पाहिजे. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता पाण्याच्या साठ्यावर चर्चा झाली, परंतु ही चर्चा दीड महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळं सरकार आणि सरकारचं प्रशासन तेवढं जागरूक नाही.